नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा गोल्डन रूल ऑफ व्हिडिओ सिरीज मध्ये. तर आत्ताचा गोल्डन रूल आपण समजून घेणार आहोत. ईच आणि एव्हरी. ईच आणि एव्हरी. आता ईच आणि एव्हरी म्हणजे प्रत्येक. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वाक्य कितीही मोठं असलं तरी ईच आणि एव्हरी हे सिंग्युलरच असतात. ईच आणि एव्हरी नंतर येणारा जो सब्जेक्ट असतो हा सिंग्युलरच असतो आणि त्याच्यानंतरचा येणारा क्रियापद सुद्धा हा सिंग्युलरच असतो. बरेचदा आपण मिस्टेक करतो. ईच नंतर सब्जेक्ट कन्सिडर करून आपण वर्ब हा प्लुरल वापरतो, पण आपल्याला प्लुरल म्हणजे अनेकवचनी वापरायचं नाहीये. नियम काय म्हणतोय? ईच नंतर येणारा जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे आणि त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे तो सुद्धा सिंग्युलरच असणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. एव्हरी स्टुडंट इज स्मार्ट. आता इथे एव्हरी आलेला आहे. ठीक आहे, स्टुडंट हा सिंग्युलर आहे आणि त्याच्यामुळे हा जो वर्ब आहे तो पण सिंग्युलर आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघा. ईच बॉय इज प्लेइंग. आता ईच हा पण सिंग्युलर दाखवतोय, तुमचा सब्जेक्ट बॉय. ठीक आहे, एक मुलगा, त्याच्यामुळे वर्ब पण आपला सिंग्युलर झालेला आहे. ईच बॉय इज प्लेइंग. आता तुमच्यासाठी डॅश डॅश पर्सन डॅश डॅश रिस्पॉन्सिबल दोन ऑप्शन आहेत, ईच, इज आणि एव्हरी आर. आता या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करून सांगायचा आहे. आणि फायनली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या लाईव्ह सेशनला जॉईन करा. धन्यवाद.